महाराष्ट्राच्या राजकारणात एक म्हण नेहमी वापरली जाते. दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. पण या महाराष्ट्राच्या राजकारणाचं तख्त नक्की कोण राखतं? निवडणुका येतात, जातात, पक्ष फुटतात, आघाड्या होतात, पण शेवटी सत्तेच्या बुद्धिबळात एकाच कुटुंबाचा दबदबा कायम राहतो. विचार करा, लोकसभेला एकाच घरातील दोन महिला आमने-सामने येतात. एक जिंकते आणि खासदार होते, दुसरी हारते, पण राजकारण बघा, काही दिवसातच हरलेली उमेदवारही विधान परिषदेच्या माध्यमातून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जाते. आणि आता 2026च्या ताज्या घडामोडी पहा. कुटुंबातील सर्वात अनुभवी नेते आणि कुटुंबातील युवा नेता दोघेही थेट बिनविरोध खासदार होतात. एकाच कुटुंबात तब्बल 4 खासदार, एक आमदार आणि राज्याचं उपमुख्यमंत्रीपद. हा कोणताही योगायोग नाही मित्रांनो. हा आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला चक्रावून सोडणारा खतरनाक पवार पॅटर्न. पवार साहेबांना राजकारणातला किंग का म्हणतात? कारण योग्य वेळी योग्य चाल कशी खेळायची हे त्यांच्याकडून का शिकावं, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. सुरुवात करूया 2024च्या त्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुकीपासून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुभंगला होता. एकीकडे अजितदादा महायुतीसोबत सत्तेत गेले होते, तर दुसरीकडे शरद पवार साहेब आपला पक्ष शून्यातून पुन्हा उभा करत होते. सगळ्यात मोठी लढत ठरली ती बारामतीची. अजितदादांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत स्वतःच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं केलं. ही निवडणूक फक्त राजकीय नव्हती, तर ती अत्यंत भावनिक होती. नणंद विरुद्ध भावजय हा सामना संपूर्ण देशाने पाहिला. पवार साहेबांनी मैदानात उतरून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि बारामतीच्या जनतेने सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात आपलं माप टाकलं. सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आणि दिल्लीत खासदार म्हणून पोहोचल्या. अनेकांना वाटलं अजितदादांच्या गटाला हा खूप मोठा धक्का आहे. सुनेत्रा वहिनींचा पराभव झाला. आता पुढे काय होणार? इथेच तर खरा राजकीय खेळ सुरू झाला. राजकारणात कोणीही कायमचा हारत नसतो, हे या पवार पॅटर्नने सिद्ध केलं. सुनेत्रा पवार लोकसभेत हरल्या खऱ्या, पण अवघ्या काही आठवड्यातच महायुतीकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. पराभवाचं शल्य पुसून काढत सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार झाल्या. म्हणजेच काय तर बारामतीतून सुप्रिया सुळे खासदार झाल्या आणि सुनेत्रा पवार सुद्धा दिल्लीत खासदार म्हणून पोहोचल्या. एकाच घरातून लोकसभेत आणि राज्यसभेत दोन महिला खासदार. हा निर्णय इतका अचूक होता की यामुळे अजितदादांच्या गटाला पुन्हा एकदा ऊर्जा मिळाली आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर झाली. आता येऊया सध्याच्या म्हणजे 2026च्या राजकीय स्थितीवर. काळ पुढे सरकला, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. राजकारणाने अनेक अनपेक्षित वळणे घेतली. अजितदादांच्या पश्चात राज्याची मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आणि त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री बनल्या. पण खरी जादू दिसली ती आताच्या राज्यसभा निवडणुकीत. महाराष्ट्राच्या राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि इथेच पाहायला मिळाला पवार पॅटर्नचा सर्वोच्च बिंदू. महाविकास आघाडीकडून शरद पवार साहेबांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवार गटातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. राजकीय तणाव, आरोप प्रत्यारोप बाजूला राहून पडद्यामागे अशी काही सूत्रे हल्ली, अशी काही गणिते जुळवली गेली की ही निवडणूक थेट बिनविरोध झाली. शरद पवार साहेब त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासह पुन्हा एकदा बिनविरोध खासदार झाले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत युवा नेते पार्थ पवार हे सुद्धा संसदेत पोहोचले. विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांनाही चक्रावून सोडणारा हा निकाल होता. आता जरा आकडेमोड करूया आणि पाहूया पवार पॅटर्न नेमका काय आहे. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या या देशाच्या राजकारणात पवार कुटुंबाची ताकद किती आहे ते आपण बघूयात. शरद पवार राज्यसभा खासदार, सुप्रिया सुळे लोकसभा खासदार, सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार आणि आता राज्याच्या उपमुख्यमंत्री. पार्थ पवार नुकतेच झालेले बिनविरोध राज्यसभा खासदार. रोहित पवार कर्जत जामखेडचे डॅशिंग आमदार. एकाच कुटुंबात 4 खासदार, एक आमदार आणि एक उपमुख्यमंत्रीपद. पक्ष वेगळे असतील, विचारधारेच्या लढाया वेगळ्या असतील, पण सत्तेचा रिमोट कंट्रोल आणि दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज हा पवार कुटुंबाच्याच हातात आहे. मित्रांनो, शरद पवारांना राजकारणातील चाणक्य किंवा किंग का म्हटलं जातं, याचं उत्तर या सगळ्या घटनांमध्ये लपलेलं आहे. साहेब कधीच घाई करत नाहीत. समोरचा माणूस जेव्हा 4 पावलं पुढे चालतो तेव्हा साहेब आधीच्या पुढच्या 10 चालींचा विचार करून बसलेले असतात. कोणत्या वेळी कोणता मुद्दा उचलायचा, कोणत्या वेळी मौन बाळगायचं आणि कोणत्या वेळी असा निर्णय घ्यायचा ज्यामुळे समोरच्याचे सगळे डाव उधळले जातील, याची त्यांना परफेक्ट माहिती असते. कुटुंबात कितीही राजकीय मतभेद झाले तरी राजकारणाच्या सारीपीठावर कोणाला कुठे कसं सेट करायचं हे पवार साहेबांनी इतकं अचूक कोणाला जमत नाही.
कुटुंबातील प्रत्येकाला त्यांनी राजकीय ताकद मिळवून दिली आहे आणि हेच त्यांच्या राजकीय बुद्धिमत्तेचं यश आहे. तर मित्रांनो, हा होता महाराष्ट्राच्या राजकारणातील मास्टर क्लास पवार पॅटर्न. तुम्हाला काय वाटतं, एकाच कुटुंबातील एवढी मोठी राजकीय ताकद राज्याच्या भल्यासाठी फायदेशीर आहे की यात सामान्य कार्यकर्त्यांचं नुकसान आहे? आणि शरद पवारांच्या या अचूक टायमिंग बद्दल तुमचं मत काय आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आणि दिलेली माहिती आवडली असेल तर मराठी जोश कट्ट्याच्या या व्हिडिओला लगेच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत ग्रुप्सवर शेअर करा आणि अशाच कडक आणि जोशपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.